नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. आणि जसे की ठरलंय आपलं 1 डिसेंबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा या अनुषंगानं प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी आणि त्याच्यानुसार कसं प्लॅन करायचा अभ्यास याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर चर्चा करत असताना जे काही तुमचे प्रश्न आहेत, सुरुवातीला आपण प्रश्नांच्या पासून सुरुवात करूया. ऍग्री जागा ऍड झाल्यामुळे काय नवीन करावं लागेल? अजिबात काहीच करावं लागणार नाही. नवीन फक्त हॉल तिकीट डाउनलोड करावं लागेल की ज्याच्यावर तुमचा ऍड्रेस बदललेला असेल. तर त्या बदललेल्या ऍड्रेस नुसार तुम्हाला एक्झाम सेंटरला जायचं आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. त्यामुळं अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही, कारण 23ची परीक्षा आपण बघितली ज्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग म्हणजे सर्व्हिसेस ऍड केल्या होत्या. मेट्रोलॉजी असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, एफएसओ असेल, पण त्याच्यामुळे जीएसच्या प्रश्नांमध्ये काही फरक पडलेला नाही. त्यामुळे तो प्रश्न मनातून काढून टाका. दुसरा, कंबाईन ऍड कधी येईल सर? साधारण एक राज्यसेवेच्या नंतर, म्हणजे राज्यसेवा जर आपली आता 1 डिसेंबरला होते तर आपण 1 जानेवारी पकडून चालूया. 1 जानेवारीला कंबाईनची परीक्षा होईल असं आपण गृहीत धरून अभ्यासाचं प्लॅनिंग करूया. याच्यामध्ये कसं अजून एमपीएससी कडून त्यांनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या नाहीयेत. आपल्याला फक्त इथे अंदाजच बांधता येऊ शकतो, आणि तो अंदाज हा आहे की एक साधारण 1 महिन्यानंतर होईल. फक्त एक धोक्याची घंटा अशी आहे, पर्टिक्युलरली जे फक्त राज्यसेवा करतायत त्यांच्यासाठी, कंबाईनच्या मुलांची 30 एप्रिल मागच्या वर्षीपासून परत एक्झाम झालेली नाहीये. मेन्स दिली बऱ्यापैकी लोकांना क्लर्क मुळे, म्हणजे अभ्यासाच्या फ्लो मध्ये होते. आता हे सगळेजण अभ्यास करतायत कशाचा? राज्यसेवेचा. तर राज्यसेवा परीक्षेला जवळपास सगळेच जण फुल तयारीमध्ये असतील, आणि फक्त जीएसचे मार्क काउंट होत असल्यामुळं कंबाईन करणाऱ्या मॅक्झिमम क्राऊडला जीएस खूप चांगलं जमतं. ज्यांना कमी स्कोर येतो त्यांचा गणितामुळे येतो, आणि इकडे जीएस 1 मध्ये फक्त जनरल स्टडीज असल्यामुळं कदाचित असं होऊ शकतं, खूप जास्त नाही पण एक 5 ते 7% कंबाईनचा क्राऊड, जो नंतर कदाचित राज्यसेवा मेन्सच्या पेपरला जाईल की नाही याची पण गॅरंटी नसते, ते पास होतील प्रिलिम्स. त्यांचा अभ्यास चांगला आहे, आणि दरवर्षी असतात, फक्त कमी जास्त प्रमाण असतं. म्हणजे आता काही विद्यार्थी मला मागच्या वेळेस पण म्हणत सर माझी प्रिलिम्स निघाली, काय करू? ते कोर कंबाईन करणारे आहेत, ज्यांनी राज्यसेवा कधी केलेली नाहीये. डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरला काही लोक झोपतानाही आपल्याला बघितलेले आहेत, एसीच्या पेपरला पर्टिक्युलरली. तर ते कंबाईन करणारे क्राऊड जो आहे तो फक्त कट ऑफ वाढवण्यामध्ये मदत करू शकते. मदत म्हणजे त्यांचा एक रोल त्या ठिकाणी असू शकतो. त्यामुळं प्रिलिम्सला जास्त कॅज्युअली घेऊ नका राज्यसेवा पर्टिक्युलरली करणाऱ्यांनी. भलेही तुम्ही मागच्या 28 एप्रिल पासून अभ्यास करताय प्रिलिम्सचा, बट स्टील मला असं वाटतं की ते कॅज्युअली घ्यायला नको. पुढचा जो पार्ट होता, प्री नंतर मेन्सला किती वेळ मिळेल आणि प्री साठी स्ट्रॅटेजी. प्रीला किती वेळ मिळेल, पहिला मेन्सला किती वेळ मिळेल? साधारण एक मिनिमम मी जे म्हणतो असतं नेहमी, कमीत कमी 4 महिने मिळतील. तर 4 महिने मिळतीलच मिळतील, म्हणजे एप्रिलमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. अभ्यासाची नियोजन सांगतोय. आता इथून पुढे असले काय आपण प्रेडिक्शन्स वगैरे किंवा काय असल्या इन्फॉर्मेटिव्ह बातम्या देणारच नाहीत. आपलं ठरलंय फक्त अभ्यासाच्या नियोजनासाठी आपण ठरवूया की 1 एप्रिलला राज्यसेवा मेन्स होईल, 1 डिसेंबर ते 1 एप्रिल असं आपल्याला प्लॅनिंग करता येऊ शकतं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. प्रिलिमसाठी स्ट्रॅटेजी आपण येऊया, त्याच्याकडे मेन मुद्दा तोच आहे आपला. तोपर्यंत बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण क्लिअर करूया. जॉब वाल्यांनी कसे मॅनेज करायचे सर? पुढे इलेक्शन ड्युटी पण आहे. जॉब वाल्यांनी एक गोष्ट करायची, मला असं वाटतं की थोडस टच मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. काय होतं माहितीये का, की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर गुंतलात, म्हणजे त्या दिवशी आता मी स्वतःच मुंबईला गेलो आपले सगळे कामानिमित्त, तर दिवसभर त्याच्यामध्ये गुंतल्यावर ना माणसाला बराचसा विसर पडतो. तसं तुम्ही जर एक कंटिन्यू 7-8 दिवस काम करत राहिले आणि अभ्यासाला टच मध्ये नसले ना, मग तुमचा आधीचा केलेला अभ्यास पण जो आहे तो मग कधी कधी तेवढा इफेक्टिव्ह राहत नाही. त्यामुळं टच मध्ये राहणं फार गरजेचं आहे. ज्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल, म्हणजे फार हेक्टिक जॉब आहे, इलेक्शन ड्युटी आहेत, पण ज्या ठिकाणी जिथं जिथं स्पेस मिळतो तुम्हाला, काही ठिकाणी नुसतं बसून आहे, आपलं काम नाहीये, काही ठिकाणी पोलीस सर्व्हिस मध्ये बरेच लोक जे पेट्रोलिंग वगैरे करायचं असतं, अशा वेळेस काय करू शकता, एकतर व्हिडिओ बघणे, त्याच्यातून बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला, आणि थोडं लक्ष लागतं व्हिडिओ बघताना, आपण बघत असतो व्हिडिओ वगैरे बघणे. दुसरा एक पर्याय असतो की मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवणे, आणि त्याच्यासाठी आपले प्रॅक्टिस टू परसिस्ट जे क्वेश्चन्स आहेत आपण टेलिग्रामला जे टाकतो, त्याचा मूळ उद्देश हा होता की बऱ्याच वेळेला मेसला वेटिंग असते. म्हणजे मी पण आता पेठेमध्ये मागचे काही दिवस मेसमध्ये जेवत होतो, तर वेटिंग असते, जागा कमी असते, मग आपण बाहेर बसल्या बसल्या काही टाइमपास करण्यापेक्षा क्वेश्चन सोडवणे. दुसरा एक असतो की जिथं जिथं आपल्याला जसं की आपल्याला रूम पासून आपण रिडिंग कडे चाललोय, आपल्याला वेळ आहे, मोबाईलवर चालतो आपले क्वेश्चन सोडवता येतात.
मग हा एक प्रकार आहे की जो तुम्ही करू शकता. दुसरं महत्वाची गोष्ट काय असते की प्रत्येक विषयाचं तुमचं जे काही कंटेंट आहे किंवा मटेरियल आहे ते पहिले सॉर्ट आउट करून ठेवा आताच, की बाबा मला ऑक्टोबर फुल इलेक्शन ड्युटी मध्ये जाणार आहे किंवा नोव्हेंबर जाणार आहे, काय व्हॉट एव्हर. तर त्यासाठी मग मी जिओग्राफीसाठी काय करणार आहे, एन्व्हायरमेंटसाठी काय करणार आहे, सायन्ससाठी मी काय करणार आहे, मटेरियल सॉर्ट आउट करून ठेवा. आणि एक आवर्स डिसाईड करा. आवर्स म्हणजे सायन्सला फॉर एक्झाम्पल मी 60 आवर्स देणार, फॉर एक्झाम्पल 30 आवर्स देणार, जिओग्राफीला 15 आवर्स आहेत. आणि मग त्याच्यामध्ये पण ठरवून ठेवा की 3 आवर्स कुठल्या टॉपिकला, 1 आवर कुठल्या टॉपिकला. हे एकदा शेड्यूल करून ठेवलं तुम्ही आणि एकदा तुमचं कंटेंट सॉर्ट आउट करून ठेवलं ना, मग बऱ्याचशा गोष्टी स्ट्रीमलाईन होतात. जॉब करण्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की कधी 2-3 दिवस सुट्ट्या मिळाल्या आणि एखादा विषय घेऊन बसलो, इकॉनॉमिक्स करत बसलो, आणि आपण इकॉनॉमीमध्ये खूप चांगले असतो, जिथं आपण स्ट्रेस करायला पाहिजे तिथे केलं जात नाही. त्यामुळे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग हे इंडिव्हिज्युअली कस्टमाइज असलं पाहिजे. तुमचे वीक पॉइंट्स, स्ट्रॉंग पॉइंट, स्ट्रेंथ, विकनेस ज्याला आपण म्हणतो, किंवा तुमचं अभ्यासाचं प्रिपरेशन जे मार्क लागणार पास होण्यासाठी, तर त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन केले पाहिजे. ते आवर्स मध्ये डिवाइड करा आणि त्या आवर्स नुसार अलोकेट करा की मी एवढा एवढा वेळ या गोष्टींसाठी देणार आहे. इफ पॉसिबल जोपर्यंत इलेक्शनची ड्युटी चालू होत नाही तोपर्यंत शक्य झालं तर शॉर्ट मध्ये नोट्स काढून ठेवा, जेणेकरून ते रिव्हिजन फ्रेंडली असेल. शेवटी तुम्हाला एक 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जरी मिळाले तरी त्याच्यामध्ये त्या नोट्स तुम्हाला रिवाइज करता येतील. आणि जास्त सोर्सेस चेंज करू नका, जे तुम्ही करत आला तेच करा. म्हणजे काय असतं की ती गोष्ट डोळ्याखालून गेली असते, सवयीचा भाग झालेला असतो, तर त्याच्यामुळे ते पटापट आपल्याला रिवाइज पण करता येतं. जसं मी नेहमी प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये सांगत आलो तेच की प्रिलिम्स काही खूप नॉलेजची परीक्षा नाहीये. तिथं इट्स अबाउट टेम्परामेंट, इट्स अबाउट अप्रोच, इट्स अबाउट 2-3 गोष्टी मी नेहमी सांगतो की तुम्हाला ते 2 तास तुमचं 100% देता आलं पाहिजे, तुमचं टेम्परामेंट चांगलं असलं पाहिजे आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुम्ही तुमचं फुल पोटेन्शियल वापरून सोडवला पाहिजे, तुम्ही पास होता. प्रॉब्लेम हाच होतो की आपलं लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणा, टेम्परामेंट चांगलं नसतं, अजून काही गोष्टी घडतात, त्यामुळे आपण फेल होत असतो. एखादा 4-5 मार्कांनी फेल होणारा त्याला काही येत नाही असा प्रकार नसतो, किंवा पास होणाऱ्याला खूप जास्त येत असतं असा प्रकार नसतो. तर त्यामुळं सायकोलॉजिकली टेम्परामेंट चांगलं ठेवा आणि हे सायकोलॉजिकली सबकॉन्शियस माइंडला सांगून ठेवा इलेक्शन मध्ये माझा वेळ जाणार आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका की मला वेळ नाही, बाकीचे लोक अभ्यास करतात, बाकीच्यांचा विचार करू नका. बाकीचे ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड आहेत, तुमच्याकडे जॉब आहे, ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, ज्या ज्या लोकांना पोस्ट मिळेल त्या पुढच्या वर्षी त्यांचे सिलेक्शन खूप चांगले झाले. ह्या लिस्ट मध्ये पण आजच्या पण बघा तुम्ही, पोस्ट होल्डर रिपिटेशन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर त्याच्यामुळं तो एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती तुमची. आणि फ्रस्ट्रेशन किंवा ह्या गोष्टी थोड्या मॅनेज करा. कामाचा ताण अभ्यासावर येऊ देऊ नका. शक्यतो मॉर्निंगचे जे पहिले स्लॉट आहेत जिथे काम सुरू होत नाही, 1-2 तास 3 तास तुमचा अभ्यास जर केला ना तर मग दिवसभर नाही झाला तरी टेन्शन येत नाही, की आपण दिवसभरासाठीचा ठरलेला अभ्यास करून ठेवलेला असतो. आणि सकाळचा वेळ तुमच्याकडून कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही, नो वन. तुम्हाला कधीच 5-6-7 वाजता ऑफिस मधून फोन येणार नाही, कोणी डिस्टर्ब करणार नाही. त्यामुळे तो एक थोडी सवय लावा की रात्री थोडं लवकर झोपून सकाळी लवकर उठायचं या दिवसांसाठी. नेक्स्ट 60 डेज प्लॅन थोडं गाईड करा. 60 डेज वर आपण येणार. राज्यसेवा मेनसाठी किती वेळ मिळेल अंदाज सांगितलं आहे. त्याच्यानंतर मेन स्टफ होता का सर 23चा 600+ स्कोअर क्रॉस नाही झाला यावेळेस. मेन स्टफ होता, पण तुम्ही जर व्हेरियस सब्जेक्टचे टॉपर्स बघितले, GS1 मध्ये 100+ आहे, 2 मध्ये चांगलं 110 पर्यंत आहे, 3 मध्ये 117-18 पर्यंत आहे, 4 मध्ये 86 टॉपर आहे, लँग्वेज मध्ये 85च्या अराउंड काहीतरी आहे, डिस्क्रिप्टिव्हला अराउंड 66 तरी एका आपल्या स्टुडंटला मुलीनं त्यानं मला मेसेज केला. इंटरव्ह्यूला 60 आणि इकडं डिस्क्रिप्टिव्हला अराउंड 66 मार्क आहेत. दोघांची टोटल मूळ रँक खूप चांगला आलाय, ARTU पण मिळू शकते. तर मला असं म्हणायचं की कम्पॅरेटिव्हली असतं दरवर्षी पेपर अवघड सोपा भानगडीत कधीच पडायचं नसतं. आपण आपले 100% द्यायचं असतं. कधी कधी सगळ्यांना कमी पडले तर मेरिट कमी लागतं. मी जे नेहमी म्हणतो ना की टार्गेट 600 GS4ला, टार्गेट 90+ असले कधी स्कीम्स वापरायचे नाही. काय होतं त्यांना की आपण ज्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे त्याच्यावर न करता जे आपल्या हातात नाही त्याच्यावर फोकस करतो. आपल्या हातात काय आहे की प्रोसेस किंवा जो पार्ट आहे इम्प्लिमेंटेशनचा त्याच्यावर फोकस करायचा. लेट इट बी 82, 86ला टॉपर जे समजा, मग आपल्याला 90 घेऊन करायचं काय. आपण अराउंड 75 जरी मिळाले बघा, किती खूप जणांना 69 to 70 मार्क आहेत GS4 मध्ये, त्यांचे रँक खूप चांगले टॉप 10 मध्ये पण आहेत. त्यामुळे एकाच विषयाला खूप जास्त मार्क घेतले पास होता असं काही नाही. पेपर रिलेटिव्हली असतो आणि ही स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. ग्रॅज्युएशन नाही 50%ला पास, 40%ला पास. त्यामुळे इथे तुमचं 100% द्यायचं असतं. त्या वर्षी पेपरच्या डिफिकल्टीनुसार ठरत असतात गोष्टी.
आणि डिफिकल्टीनुसार लगेच स्ट्रॅटेजी चेंज किंवा असं काही गोष्टी करायच्या नसतात. बेसिक गोष्टी त्याच राहतात, त्याच्यामध्ये बदल करण्यात काय अर्थ नसतो. राज्यसेवा मेन्स पेपर प्री साठी पाहून घ्यावे का सर? महत्वाचा प्रश्न होता. कंटेंटचा पार्ट तुम्ही बघू शकता. राज्यसेवा मेन्सचा जो कंटेंटचा भाग आहे तो प्रिलिम साठी बघू शकता. अप्रोच मेन्सचा जास्त बघू नका, थोडासा डिफरन्स येतो प्रिलिम्स आणि मेन्सच्या अप्रोच मध्ये. तिथे कुठं गोंधळ व्हायला नको, जसं 22च्या मुलांचा 23च्या पेपरला झाला तसं व्हायला नको. राज्यसेवा जागावाढ मध्ये ना एक दोन महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर स्वतः आता मी वैयक्तिक त्या गोष्टीमध्ये पडल्यामुळे मला कळालं. जसं मी याच्या आधी पण एकदा सांगितलं तुम्हाला की जी इनसाइडर लॉबी असते ना, अधिकारी वर्ग, तर ते काय करतात, पदोन्नतीनं भरणाऱ्या जागा आणि सरळ सेवेनं भरणाऱ्या जागा. सरळ सेवा म्हणजे आपली राज्यसेवेची जी ऍड येते त्याच्यातून भरणाऱ्या जागा, तर याचं जे प्रोपोर्शन असतं ना त्यांनी ते चेंज केलं. पदोन्नतीला चांगलं 80 पर्यंत घेऊन गेले, ते 50-50 असतं. तर आपण पहिली डिमांड हीच करतोय आपण की ते जे रेशो आहे ना, RR रूल्स, रिक्रुटमेंट रूल्स, RR रूल्स पहिले रेक्टिफाय करा. ते नवीन अधिकाऱ्यांनी जे काय केलं ते करू नका, म्हणजे ऑटोमॅटिकलीच जागा सरळ सेवेमध्ये येऊन जातात. दुसरा प्रश्न आहे 30 सप्टेंबरचा की 2500 मागणी पत्र, त्याच्यावर पण काम चालू आहे. निश्चितच त्याच्यामध्ये पण काही ना काही सोल्युशन निघेल. तर जागावाढीसाठी मात्र एक गोष्ट आहे की सगळ्यांनी आपापल्या लेवलला प्रयत्न केले पाहिजे. कधी यू नेव्हर नो. मागच्या वेळेस आपण बघितलं, ललित पाटील यांनी फोन केला आणि 200 जागा वाढल्या. एखाद्याचा फोन इतकं मोठं काम करू शकतो, हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण बघितलेलं आहे 22ला. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं आपापल्या लेवलला काम करणं गरजेचं. जागा वाढू शकतात, 100% वाढू शकतात. फक्त ते काय की सगळ्यांनी त्याला पुश करणं, पाठपुरावा करणं आणि ती गोष्ट लावून धरणं हे फार गरजेचे असते. कंबाईनच्या बाबतीमध्ये पण मला जेवढे शक्य होते तेवढे प्रयत्न मी केले होते आणि मी हे प्रामाणिकपणे मान्य पण केले की त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. जेवढं शक्य आहे, म्हणजे वैयक्तिक राजकीय असे लोकांचे कॉन्टॅक्ट की ज्यांना मी कधी बोललो नव्हतो किंवा मला बोलायची इच्छा नव्हती, पण मी बोललो मुद्दाम ह्या कामांसाठी. पर्टिक्युलर आमचे लोकलचे जे काय आमदार असतील किंवा माजी मंत्री वगैरे असतील या सगळ्यांना. तर पण पाठपुरावा चालू आहे, अजूनही प्रयत्न चालू आहेत कंबाईनसाठी की लवकरात लवकर. रोहितदादांनी आज ट्विट केलं होतं काल, पृथ्वीराज चव्हाण साहेब जे आहेत तर त्यांनी पण तो मुद्दा मांडलेलाच आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मी स्वतः जेव्हा भेटलो तेव्हा मी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल रिफॉर्म्स बद्दल बोललो होतो. कोणी असेल तर तुमच्या लक्षात असेल हे शब्द वापरले होते मी. आणि कदाचित मे बी जर गव्हर्नमेंट चेंज झालं तर आपल्याला त्या गोष्टींवर फोकस करता येईल की स्ट्रक्चरल फंक्शनल रिफॉर्म्स, की रिझल्ट का लेट होत आहेत, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून अजून ट्रान्सपरन्सी वाढवून काय म्हणतील त्याला पंक्च्युअलिटी वाढवू शकतो आपण. नमस्कार सर, टेक केअर, थँक्यू. 1000+ PSI ऍड होतील का सर? हे असल्या गोष्टी मी कधीच 1000 PSI वगैरे असं नाही. मी जागांचं जास्त असं की ह्याचा किती DYSP किती DC किती या जास्त भानगडीत पडत नाही. फार जेव्हा माझ्याकडे माहिती यायची तेव्हा टाकायचो मी. नॉट शुअर, पण बहुतेक 882 जागा आहेत ज्याच्या अर्ध्या फायनान्सने केल्या होत्या. 882 पर्यंत येऊ शकतात. कोणत्या मेन्सचे पेपर केले पाहिजे सर? 22 असं काय नाही, कुठलेही करा, म्हणजे 21, 22, 23 जे रिलेव्हंट लेटेस्ट असतात दे आर मोर रिलेव्हंट. प्रिलिम्स कट ऑफ 23 पेक्षा जास्त होईल का सर जागा कमी असल्यामुळे? नाही 23चा पेक्षा कमी. अच्छा, ओके. 23ला कमी होत्या, आता 24ला जास्त आहेत म्हणून कट ऑफ कमी जाईल असं काही नसतं. तुम्ही बघितलं असेल एक लिस्ट टाकली होती तयारी करणाऱ्या सर्व्हिस मधल्या मुलांची. STI किती लोक जे सुट्ट्या टाकून अभ्यास करतात, त्यामुळे कट ऑफ कमी लागेल ह्या आशेवर कृपया बसू नका. आणि दुसरी गोष्ट काय की आता अप्रोच इतक्या जणांना माहित झालं, आपल्याकडेच नाही म्हटलं तरी 4-5 हजार स्टुडंट कंबाईन म्हणा, राज्यसेवा म्हणा, 23 आणि 2400 मिळून एनरोल झालेले आहेत. तर कट ऑफ हा अप्रोच हा सगळीकडे स्प्रेड झालेला आहे. त्यामुळे जे अभ्यासाच्या पलीकडचे प्रश्न अप्रोच सुटणार आहेत ना, तो ऍडव्हान्टेज फार कोणाला राहिला नाही. जेव्हा एखादी गोष्ट कॉमन होते ना त्याचा ऍडव्हान्टेज राहत नसतो. त्यामुळं त्या भरोशा राहू नका कट ऑफ कमी लागेल वगैरे. कट ऑफ जास्तच लागेल माझा अंदाज आहे. ऍक्च्युली हे बोलणं म्हणजे खूप थोतांड आहे. पेपर होण्याच्या आधी पेपरच्या डिफिकल्टीवर खूप गोष्टी डिपेंड असतात. बट स्टील मला असं वाटतं की किती जरी अवघड आला तरी अभ्यास या लेवलला गेलाय सगळ्यांचा. परीक्षा डिले झालेली आहे, खूप वेळा पोस्टपोन झाली आहे, खूप बॅचेस लॉन्च झाल्यात, मुलांच्या खूप रिव्हिजन झाल्यात, सर्व्हिस मधले मुलं खूप टार्गेट करतायत, DC DYSP जागा येणार आहेत म्हणून. म्हणजे ऑलरेडी मागच्या 10 वर्षापासून राज्यसेवा करत होते किंवा त्यांनी बाजूला ठेवली होती, ते परत प्लेयर्स ग्राउंडवर उतरलेत, म्हणजे परीक्षा देत आहेत, कॉम्पिट करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की आणि अजून ऍग्रीचे पण काही मुलं नवीन ह्याच्यामध्ये एनरोल होत आहेत. तर त्या अनुषंगानं पण आपण काय म्हणतील त्याला, मी जो शब्द वापरतो, हे राहू नका, गाफील राहू नका. आपण आपलं 100% द्या, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपलं 100% दिले की पास होता. पुढच्या वर्षीचा टाइम टेबल आला, UPSC मुख्य परीक्षेसाठी नियोजन कसं करू की राज्यसेवा करू आताची?
ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल तर एमपीएससी, अदरवाईज युपीएससी म्हणून ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल. एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह होईल असं मला पर्सनली तरी वाटत नाही पुढच्या वर्षी 25 ला. त्यामुळे तुमचं प्लॅन तुम्ही अकॉर्डिंगली करू शकता. फार काय वाटलं तर मला तुम्ही प्री मेंटरिंग मध्ये फोन करा, आपण त्याच्यावर चर्चा करू. करंट कधीपर्यंत करावे महत्वाचा प्रश्न आहे सर. कंटेंटवर कशी कमांड घ्यायची येणाऱ्या दिवसात? 2 प्रश्न आहेत महत्वाचे बघा. करंट फेब्रुवारी महिन्यापर्यंत करा आणि मंथली मॅगझिन जे मार्केटमध्ये असतात तर त्यांचं मार्च महिन्यापर्यंत करंट करा. तेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तेवढा विश्वास माझ्यावर दाखवू शकता. शक्यतो त्याच्यानंतरचे प्रश्न येतील असं मला वैयक्तिक वाटत नाही, त्यामुळं तेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता. मार्च पर्यंत केलं तरी मोर दॅन इनफ. दुसरा प्रश्न, कंटेंटवर कशी कमांड घ्यायची सर येणाऱ्या दिवसांमध्ये? जे महत्वाचं कंटेंट आहे ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जे थोडं पेरिफेरल कंटेंट आहे ज्याच्यावर कधीतरी एखादा प्रश्न येऊ शकतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कंटेंट समजून घेणं हा काय प्रकार आहे? ट्रेंड असतो बघा, एक ट्रेंड की बाबा पॉप्युलेशन मध्ये 6 रेशो अशा प्रमाणे मध्ये होता, या राज्यांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला असं असं बघायला मिळाला. एक बेसिक अंडरस्टँडिंग मला वाटतं 21 प्रिलिम्सचा पेपर होता राज्यसेवा, आणि सोलापूर वर्सेस कोल्हापूर 2 ऑप्शन राहिले होते आणि डेन्सिटीवरचा प्रश्न होता. मग सिंपल मी लॉजिक हा विचार केला की कोल्हापूर जे आहे ना एरिया कमी आहे त्यामुळे डेन्सिटी जास्त असू शकते ऍज कम्पेअर टू सोलापूर. मग मी ते सिक्वेन्स लावा होतं, असेंडिंग का डिसेंडिंग ऑर्डर काहीतरी, त्या पद्धतीने गेलो, उत्तर बरोबर आलं. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली माहित असणं गरजेचं नाही की कोल्हापूरचा डेन्सिटी किती आहे पॉप्युलेशन, सोलापूरचे किती आहे. मी हे जे म्हणतो ना पाठांतराला माझा कधी पण ना असतो. त्याचं कारण काय की पाठांतर हे तुम्ही ऍक्टिव्हली करत असतात आणि जेव्हा तुमचं प्रेशर सिच्युएशन येते ना तर तुम्ही पाठ केलेल्या गोष्टी विसरू शकता, जमलिंग होऊ शकते, कन्फ्युजन. ज्या गोष्टी तुम्हाला अपसुक, शब्द मराठीत कदाचित मला चुकत असेल, ओघानं आणि एक नॅचरली तुमच्यामध्ये आलेल्या असतात ना त्या तुम्हाला कधीच धोका देत नाहीत. टफ सिच्युएशन, प्रेशर मध्ये पण त्या तुमच्या बरोबर येतात. त्यामुळं मल्टिपल रिव्हिजन्सने लक्षात राहतील अशा पद्धतीने अभ्यास करा. लक्षात ठेवू नका, ऍक्टिव्ह नको, पॅसिव्ह व्हाईस मेमरीच्या बाबतीमध्ये. तर ते जे मी 2-3 व्हिडिओ टाकलेत ते परत एकदा व्हिडिओ बघा. स्मरणशक्ती कशी वाढवावी, वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कसा करावा, रिपीटेडली जो सायकोलॉजी मधला मेमरीचा ग्राफ आहे त्याच्यानुसार आपण रिव्हिजन्स कशा केल्या पाहिजे याच्या बाबतीमध्ये पण काम करणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की पाठांतर किंवा घोकमपट्टी हा प्रकार नो. रोट लर्निंग इज नॉट गुड आयडिया, राईट. खूप लोक रिकमेंड करतात पाठांतर करा, पाठांतर करा. मी तुम्हाला असे एन नंबर ऑफ टाइप्स, अभिजित जाधव सर मित्र आहेत आमचे, तहसीलदार आहेत, काहीच पाठ नाही केलेला. तहसीलदार म्हणजे एमपीएससी मधून खूप चांगली पोस्ट, युपीएससी करत होते, जस्ट एमपीएससी दिली आणि तहसीलदार झाले. जस्ट म्हणजे जस्टच, मी असं हे नाही म्हणत की काही वेळ गोष्टी म्हणजे पाठांतर फार नाही करत कोणी, लक्षात राहतात बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या. असे भरपूर एक्झाम्पल आहेत माझ्या समोरची की त्यांनी खूप जास्त पाठांतर केलेलं नाहीये. म्हणजे त्यावेळेस तर शैलेंद्र शिंदे सर आपले जे आधी आमच्यासोबत, मी त्यांच्या एक्सलन्स इन्स्टिट्यूट नावानं आपले युट्यूबचे व्हिडिओ असायचे, नायब तहसीलदार भेटली होती त्यांना, जॉईन नाही केली त्यांनी. तर ते पण असं काही कधी पाठांतर वगैरे नाही, लक्षात राहत. खूप सारे लोक होते ज्यांनी जस्ट गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर पण पास झाले. पाठांतर हा जो विषय तो मला पटत नाही पर्टिक्युलरली. कोणाला रिझल्ट येत असतील तर यू कॅन गो विथ दॅट. म्हणजे तुम्ही शेवटी अल्टिमेटली पास होणं महत्वाचं आहे, कसं का होईना, रन आणे जरुरी आहे, कैसे भी आहे. पाठांतर करून मार्क येत असेल तर काय हरकत नाही. कंटेंटवर डिमांड कशी येऊ शकते की ते स्पेसिफिक कंटेंट जेवढं टार्गेटेड आहे त्याच्यावर फोकस करणे, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न, मल्टिपल रिव्हिजन्स, रेग्युलर रिव्हिजन्स, राईट. हा एक. दुसरी गोष्ट खूप सारे क्वेश्चन सोडवणे. प्रॅक्टिस टू पर्सेस जो आपला इनिशिएटिव्ह आणला ना आपण, तो याच्यासाठी आणला होता की आपल्याला त्या टॉपिकवरचे क्वेश्चन सोडवताना एखादा चुकला की आपल्याला लक्षात राहतो. हा पण एक, त्यानं पण मेमरी चांगली राहते. अरे हा माझा प्रश्न चुकला होता, याचं उत्तर हे होतं, ही गोष्ट होती. तर त्या पद्धतीनं पण प्रॅक्टिस करणं, त्याच्यावरचे प्रश्न सोडून सोडून कंटेंटवर खूप कमांड येते. आणि युपीएससीचा मला वाटतं शेवटच्या 1 का 2 अटेम्प्ट मध्ये पीएसआय सॉरी काय ते आयएस बाबा नावाचा जो होता इन्स्टिट्यूट बँगलोरला, तर त्यांचा एक इनिशिएटिव्ह होता. तर त्याच्यामध्ये ते खूप पॉलिटीमध्ये पर्टिक्युलरली इतकं बारीक सारीक पकडायचे ना, प्रेसिडेंट, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट असे शब्द. तर एवढा चांगला पॉलिटीचा अभ्यास झाला होता, कारण त्याच्यावर एवढे प्रश्न सोडवायचे आणि एवढे चुकायचे छोट्या छोट्या शब्दांवरून. तर ते खूप स्पेसिफिक बघायची सवय लागली होती. तर प्रश्न सोडवणे इज अ गुड आयडिया टू गेट कंट्रोल ओव्हर युअर कंटेंट. राज्यसेवा प्री कंबाईन आहे सगळ्यांची, तर कट ऑफ कसा डिसाइड होत असतं? कंबाईन वेगळ्या संवर्गाचा वेगळा कट ऑफ लागतो, 23 तुम्ही बघू शकता.
यापैकी कोणाचे अपॉइंटमेंट लेटर पहिले भेटेल? राजेश्वर 24 और कंबाईन 24. आता याच्यात खूप पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे तर मी सांगतो की तुम्हाला कधी कधी देवाचा पण अंदाज चुकेल अशा गोष्टी तुम्ही विचारलात. स्टील मला असं वाटतं की कंबाईनचं जे काय म्हणतात त्याला आपण हे कंबाईनच्या बाबतीमध्ये जॉईनिंग ते लवकर भेटेल माझा अंदाज आहे. तरी कदाचित फोरमवर बोलता बोलता म्हणलं. पण हा अजून एक गोष्ट आहे की ज्यांना असं वाटतं ना की खूप दिवस झाले काय आपल्या हातात नाही काय नाही, बीएमसी पण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बीएमसी पण टार्गेट करा लगेच. म्हणजे आपण हा विचार नाही करत कधी की बीएमसी करायला गेले मग आपल्याला आपल्या बॅचला ऍडमिशन होणार नाही. ऍडमिशन साठी तुम्ही इथं आलेला आहात, तुम्ही सर्व्हिस काढण्यासाठी आलेला. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणाचा क्लास चालावा किंवा कोणाचा बॅच चालावा म्हणून तुम्ही इथे आलेला आहात, ही पहिली गोष्ट समजून घ्या. बीएमसी खूप चांगली संधी आहे. एक वेळा रजिस्टर थोडी बाजूला ठेवून केलं तरी काय हरकत नाही. एक पोस्ट तुम्हाला सिक्युअर करता येईल. पेपर तोच असेल ना सर? येस, मी जे आज टाकलं होतं पेपर तोच, वेळ नवीन म्हणजे फक्त डेट बदलते. महाराष्ट्र जिओग्राफीसाठी काय करावे आणि जनरल जिओग्राफीसाठी काय करावे अकॉर्डिंग टू 2023 पेपर? महाराष्ट्रासाठी सौदी इज द बेस्ट एव्हर सोर्स महाराष्ट्रासाठी. आणि बाकीसाठी काय करावे? आपण प्रॅक्टिस टू पर्सिस्ट जिओग्राफी पण चालू करतोय. त्याच्यामध्ये मोर दॅन इनफ तुम्हाला कंटेंट सगळं मिळून जाईल. तर त्याच्यावर कम्प्लिटली तुम्ही रिलाय राहू शकता. सांगायला मी सांगू शकतो जीसी लिओंग आहे, 2 एनसीआरटी आहेत, स्टेट बोर्डाचा काही पार्ट आहे, काही माझे दुसऱ्यांचं पण तुम्ही सिलेक्टेड टॉपिक्स करू शकता. इव्हन काही तुम्ही काय म्हणता येईल त्याला शिवाजी युनिव्हर्सिटीचं पण काय म्हटलं ते पण करू शकता. पण आता वेळ नाही की एवढं सगळं स्वतः गॅदर करायचं. तर यू कॅन गो विथ प्रॅक्टिस टू पर्सिस्ट जिओग्राफी, जो लवकरच इनिशिएटिव्ह येईल त्याच्यामध्ये. कंबाईन डेट करंट अफेअर झालं बोलून. ऍग्रिगेटच्या वालना वॉर्निंग मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, छान स्टडी करा. ओके. मेन्स सब्जेक्ट सुरू ठेवायचा की अगेन प्रिलिम्स रिव्हिजन? आता याच्यामध्ये ना मेन्स चालू ठेवायचा की अगेन प्रिलिम्स? मी बघा तुम्ही बऱ्याच वेळेला असं वाटतं सर असं का बरं प्लॅन देत नाही, ह्या तारखेला हे करा ते करा. कारण आपल्याकडं जे म्हणजे आता 15,000 मेंबर टेलिग्रामला, 20,000 साधारण युट्यूबला आहेत. तर ही गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकानं वेगळ्या स्टेजला अभ्यास सुरू केलाय. प्रत्येकाचं प्रॉज कॉन्स स्ट्रेंथ्स विकनेस खूप वेगळे आहेत. त्यामुळं वन साइज फिट्स ऑल हे कधीच लागू होणार नाही. ज्या लोकांना असं वाटतं की मी प्रिलिम्स पास झालोय, माझा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, तर तुम्ही ते गोष्ट करू शकता की काही दिवस एक मेन्सचा अभ्यास चालू आहे सोबत प्रिलिम्स करतोय. पण दुसरी गोष्ट जी मी सांगितली की यावर्षी शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे, सगळ्या जणांनी आपली ताकद लावलेली आहे अभ्यासाची. तर त्या अनुषंगाने म्हणजे आता चेतनचं एक्झाम्पल दिलं तर 152 मार्क होते पहिल्या कीनं 2023च्या प्रिलिम्सला. तर चेतनचं असं म्हणणं आहे की सर मी 45 दिवस प्रिलिम्सचा अभ्यास करतो, शेवटचा अटेम्प्ट आहे, रिस्क नको घ्यायला. आता ह्या अनुषंगाने तुम्ही ठरवा तुम्हाला किती दिवस प्रिलिम्स करायचं आणि काय करायचं. दुसरी गोष्ट ही पण होती की आपण मेन्सच्या बॅचेस का लॉन्च करत नव्हतो. मेन्सच्या बॅचेस लॉन्च करण्यामध्ये खूप आर्थिक फायदा होता. कारण मी जे सांगितलं होतं की आता जर मेन्सच्या बॅच लॉन्च केल्या तर भरपूर ऍडमिशन होऊ शकतात. प्रिलिम्स नंतर ज्यांचा स्कोर चांगला आहे तो तेवढेच ऍडमिशन घेतात. आणि बऱ्यापैकी लोक ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, एसटीआय एसओ किंवा बाकीच्या सर्व्हिस मधले, ते जास्त बॅच लावत नाही. त्यामुळे मेन्सला कदाचित बॅचला ऍडमिशन कमी होते. पण मग त्यामुळे मला जी भीती वाटत होती 1 डिसेंबर आले ते इट्स ओके. जर समजा ऑक्टोबरची तारीख आली असती किंवा नोव्हेंबरमध्ये पहिला आठवडा दुसरा आठवडा आली असती, खूप धांदल उडाली असते. म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की रडायला माणूस सापडणार नाही, तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपण थोडी घाई नाही केली मेन्सच्या बॅचच्या बाबतीमध्ये. सर फक्त ऍग्रीची जागा रिवाइज झाल्या, निवराजेश्वर ऍडचं काय? क्वेश्चन पेपर तोच असेल झालं याच्यावर बोलणं. एकच मिनिट. ऍग्री जागा कट ऑफ फायदा शेवटी ऍडव्हर्टाइजमेंट एकच आहे ना, कधीच प्री निघाली नाही. अशा स्टुडंट्सने टेस्ट पेपर किती सॉल्व्ह केले पाहिजेत? टेस्ट पेपर सॉल्व्ह करण्यावर पण माझं एक पर्टिक्युलर हे असतं, आपलं टार्गेट असतं की मी टेस्ट पेपर का सॉल्व्ह करतोय. नसेल तर तुम्ही चुकीच्या याच्यावर आहात. तुम्ही आजचं सेशन काय करता तुमच्या डोक्यात काय ते असतं की सर मला हे सांगतील, सर मला ते सांगतील किंवा मला ही गोष्ट कळेल, तसं तुमच्या डोक्यात असतं की बाबा मला माझ्या चुका सुधारायच्या, मला माझं कंटेंट वाढवायचंय, मला माझा अभ्यास चेक करायचा आहे, मला माझ्या सिली मिस्टेक्स कमी करायच्या. जे तुमचं कारण आहे ना त्याच्या अप्रोप्रिएट वेनं तो सोडवलं पाहिजे. कोणाला 4-5 मध्ये होईल, कोणाला 10 सोडवलं होईल, कोणाला 15 लागतील, कोणाला 25 लागतील, तर तुम्ही तुमचं डिसाईड केलं पाहिजे. तरी साधारण एक 4-5 तरी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सोडवायला पाहिजे. करंट अफेअर्स कधीपर्यंत झालं? काय अपडेट आहे? राजेश्वर जागावाढ बद्दल बोललोय, कधीपर्यंत केले पाहिजे करंट अफेअर्स झालं याच्यावर. आता मेन्सचा करायचा मूड गेला, लास्ट 20 डेज मेन्स केली, बट आता फक्त प्रीची इच्छा आहे. गुड डिसिजन. कंबाईंड आणि राजेश्वर प्रिलिम्स एकाच वेळेस टार्गेट करता येईल का 2 मंथ मध्ये? आता
कंबाईन नका आणू. मग जर दोन्ही करायचं असेल तर राज्यसेवा प्रिलिम्सच करा. मॅक्झिमम गोष्टी कंबाईनच्या होतीलच. फक्त एक गोष्ट ऍड ऑन करा की मी जसं नेहमी सांगतो की दुपारच्या जेवणानंतर गणित, मॅथ्स, रिजनिंगची प्रॅक्टिस करा. दुपारी प्रॅक्टिस नाही केली तर रात्री जेवणच करू नका. रात्री जेवणानंतर परत अर्धा पाऊण तास प्रॅक्टिस करा. रात्रीच्या जेवणानंतर जर प्रॅक्टिस केली नाही तर दुसऱ्या दिवशी जेवण बंद करा. ही जर तुम्ही सवय लावली कंबाईन वाल्यांना, सिरियसली सांगतो, ज्यांना गणित, मॅथ्स, रिजनिंगला अडचण येणार त्यांना याच्याशिवाय पर्याय नाही. एखाद 2 दिवस उपाशी राहा, तेव्हा तुम्हाला कळेल ते महत्व डिसिप्लिनचं. रोजच्या दोन्ही जेवणानंतर अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 2 तास यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी गणितची प्रॅक्टिस करा, मॅथ्स, रिजनिंगची प्रॅक्टिस करा. जसं आपण डेली आपल्याला जगण्यासाठी जेवण लागतं तसं कंबाईनच्या पोरांना अभ्यासासाठी मॅथ्स, रिजनिंगची प्रॅक्टिस लागली पाहिजे. सो राज्यसेवा 24 जागा बद्दल झालं बोलणं. याच्यावर मीन्स स्टडी सायमल्टेनियसली करावं की आता ओनली याच्यावर पण बोललंय. करंट अफेअर्स झालं बोलणं. डीसी अपडेट सर, हा डीसी 2022 मी जे टाकलं होतं ना ते अजून काही एमपीएससी कडे जागा गेलेल्या नाहीये. सर आवाज खूप कमी आहे, मे बी तुमचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल. ग्रुप सी फायनल रिझल्ट बद्दल काय अपडेट? नो. सोलापूर, कोल्हापूर मध्ये, सांगली, ओके. नॉर्मल प्रिलिम्स नंतर मेन्सला किती डेज मिळतील सांगितलंय. एपीएससीचा रिझल्ट बद्दल ऑलरेडी बोललोय. सर सायन्स, जिओग्राफी, पॉलिटी P2P घेणार आहात का? पॉलिटीचं फक्त अजून ठरलं नाही. तुमची इच्छा असेल तर पॉलिटी पण घेऊया. सायन्स आणि जिओग्राफी राज्यसेवासाठी P2P प्रॅक्टिस टू परीक्षेची आपली लवकरच बॅच लॉन्च होते. 15 दिवसामध्ये टाइम बाउंड जे आपण आणलंय नवीन एमपीएससी मध्ये, ह्या दिवशी हे टॉपिक ते शेवटच्या दिवसापर्यंत सगळे क्वेश्चन संपतील. तसंच टाइम बाउंड पद्धतीने आपण सायन्स आणि जिओग्राफी आणतोय. पॉलिटीची तुमची इच्छा असेल तर पॉलिटी पण आपण लॉन्च करूया. मला असं वाटलं होतं की पॉलिटी खूप लोकांना नको असेल म्हणून मी त्याचा काही खूप जास्त विचार केला नाही. पण तसे खूप इंटरेस्टेड असतील तर पॉलिटी पण करायला काही आपल्याला हरकत नाही. सर P2Pच्या नोट्स मिळतील का? डेफिनेटली प्रिंटेड नोट्स P2Pच्या पण मिळतील. राज्यसेवा मेन्स GS1 साठी प्री सोबत कॉमन विषय, हा एक महत्वाचा गोष्ट आहे. ज्यांना, एक मिनिट मी याच्यावर पण बोलतो. ज्या लोकांना असं वाटतं ना की बाबा मी नवीन आहे, माझा मेन्सचा अभ्यास नाहीये, मेन्सला मागं पुढे नाही, जेवढं कॉमन सब्जेक्ट आहेत ना, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक कोर एकदम खतरनाक करा प्रिलिम्सला, की जेणेकरून मेन्सच्या वेळेस परत याला नवीन तयारी करायची गरज नाही पडली पाहिजे, फक्त रिव्हिजन करायची गरज राहिली पाहिजे. त्यामुळं जे कॉमन सब्जेक्ट आहेत ना जीएसचे ते खतरनाक करा. पुढच्या 60 दिवसामध्ये 100% तुम्हाला ऍडव्हान्टेज राहील. पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही नॉन प्रिलिम्सचा जो पार्ट आहे तो कव्हर करू शकता. परत 2 महिन्यामध्ये फुल फोकस सगळं रिव्हिजनला जरी घेतलं तरी तुम्हाला सिलेक्शनसाठी आवश्यक तेवढे मार्क मिळू शकतात. त्यामुळं मेन्सची आता घाई करू नका. हे बघा, तुम्ही किती आता मेन्सचा अभ्यास केला, किती जागा वाढल्या, जर तुम्ही प्रिलिम पास नाही झालात तर रडायला माणूस सापडणार नाही. हे मी परत एकदा सांगतो. प्रिलिम सिक्युअर करणं विथ चांगले मार्क्स, मार्केटमध्ये जे काय हायेस्ट कट ऑफचे चर्चा असतात त्याच्या पुढचे मार्क घेणं हे सायकोलॉजिकली खूप इम्पॉर्टंट असतं पहिले 1-1.5 महिन्यासाठी रिझल्ट लागेपर्यंत. तो जो अभ्यास होतो ना एकदम खतरनाक, त्यासाठी फार गरजेचं आहे. मी काय सांगतो हे काळजीपूर्वक बघा. बॅचचा आणि मी सांगतो ह्या गोष्टीचा कधी कुठेही काही संबंध नसतो. ज्या गोष्टी मला करायच्या त्या उघडपणे मी कमर्शियली चॅनलवर गोष्टी टाकून करत असतो. एखादी गोष्ट आपल्या बॅचला फायदा व्हावा म्हणून ही गोष्ट सांगत नाही. आणि हेच कारण आहे की आपल्याकडं रँक 1 पासून तर जवळपास सगळेच लोक आपल्याशी जोडले जातात. त्यांना एक विश्वास आहे, ट्रस्ट आहे. म्हणून त्यामुळं ज्यांना ट्रस्ट असेल त्यांनीच खरं तर सेशन्स अटेंड केले पाहिजे. ज्यांना नाहीये त्यांनी बिलकुल अटेंड नाही केले पाहिजे. ट्रस्ट असेल तरच तुम्हाला गोष्टी उपयोगी होतात, तुम्हाला लागू पडतात. या आयुष्यात कुठेही लक्षात ठेवा गोष्ट, ट्रस्ट ही शिक्षणाच्या बाबतीतच नाही, फॅमिली मेंबर, मित्र, कमर्शियल तुमचे पार्टनर्स किंवा अजून कोणी असेल, ट्रस्ट नसेल तर तिथं अजिबात जायचं नाही. स्पष्ट सांगायचं, आय डोंट बिलीव्ह यू. मेन्सला किती दिवस झाला याच्यावर? अच्छा, मेन्सचा स्टडी केलेला नाही, प्री नंतर होईल का सिलेबस मॅनेज? आरामात, मी तुम्हाला तेच सांगतो. सिम्पल कॅल्क्युलेशन काय माहिती का, जो जीएस ओव्हरलॅपिंग आहे ना तो आता खतरनाक करून ठेवा, त्याला परत रिव्हिजनच राहिली पाहिजे. आणि मग ऑब्जेक्टिव्ह करा ना, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 4 महिने निवांत करा. राहिलं काय, पेपर 2 पार्ट 2 एचआरटीचा भाग काही, आणि कोर इकॉनॉमी ऍप्लिकेशन पार्ट, थिअरी पार्ट, आणि सायन्स अँड टेक. इझिली मॅनेज होण्यासारख्या गोष्टी, काही काळजी करण्याची गरज नाही. आता सेंटर चेंज होतील का? हा, सेंटर चेंज होतील. आता एन्सेंट मिडावल किती क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आणि काय करावे? 3-4 प्रश्न असतात. काय जास्त लोड घेऊ नका. ज्यांना वाटतं ना आपले ते सेपरेट एन्सेंट मिडावलची बॅच टाकलेली काढलेली मी 9 तासाची, मोर दॅन इनफ आहे. जिओग्राफी P2P लवकर सुरू करा सर. जिओग्राफी फॉल्स कॉन्फिडन्स मध्ये चाललाय, येते सगळं पण मार्क येत नाहीत.
ज्योग्राफी फार महत्वाचं आहे. 23चा जो पॅटर्न चेंज झालाय ना, कोर एमपीएससी करणाऱ्यांसाठी तिथे डिसएडव्हान्टेज आहे, पण युपीएससी करणाऱ्यांसाठी एक ऍडव्हान्टेज तिथे आहे. युपीएससी करणाऱ्यांचा ऍव्हरेज स्कोअर तिथे त्या ठिकाणी 10-12 मार्क होते आउट ऑफ 15. 10 तर होतेच होते. मला वाटतं रोहितला आता मेट्रोलॉजी मध्ये सिलेक्शन झालं, रोहितला बहुतेक इकॉनॉमी मध्ये 15 आउट ऑफ 15 होते. ज्योग्राफी मध्ये चांगले मार्क होते, पण एमपीएससी कोर करणाऱ्या मुलांना फक्त एमपीएससी करणाऱ्या 6 ते 8 मार्क होते, त्यापेक्षा जास्त मार्क नव्हते. म्हणजे 50% लॉस ज्योग्राफी मध्ये झाला, म्हणून कट ऑफ कमी लागला. हे महत्वाचं कारण आहे. जर ज्योग्राफी नॉर्मल असता तर कट ऑफ 115च्या खाली आलाच नसता. लिहून घ्या माझ्याकडून. ज्योग्राफीला लाईटली घेऊ नका. ज्योग्राफी एन्व्हायरमेंट 20 मार्क, सायन्स 20 मार्क, 40 मार्क. ज्यांनी याच्यात स्कोर केला त्याचा स्कोर वाढला म्हणून समजा, ज्यांना याच्यात स्कोर नाही झाला त्यांचा स्कोर कमीच येतो. राजेश्वर ठोकळ बॅच केल्यावर कंबाईन साठी वेगळी लावावी की नाही? गरज नाही, कुठली एक बॅच केली तरी बस इनफ आहे. सर तुमचं मेन्स अनालिसिस बुक बाहेर जिल्ह्यात उपलब्ध आहे का? आहे, संभाजीनगरला आहे, लातूरला आहे, नाशिकला आहे, कोल्हापूर साईडला नाहीये. ते ऑनलाईन मागू शकता तुम्ही. सर जॉब करणाऱ्यांसाठी सांगा हाऊ टू प्लॅन मेन्स. सांगितलं मी ऑलरेडी. सायन्स साठी अप्रोच कसा असावा? आपण आता जमलं तर, मला शक्य झालं तर मी राज्यसेवेसाठी सब्जेक्ट वाईज अप्रोचची बॅच लॉन्च करणार आहे. आता ते थोडस एक बघतो मी आधी की मुलांची किती इच्छा आहे त्याच्या बाबतीमध्ये, त्यानुसार ठरवतो. सब्जेक्ट वाईज फक्त विज्ञानचे प्रश्न, त्याचा अप्रोच, फक्त जिओग्राफीचे प्रश्न, फक्त हिस्ट्रीचे प्रश्न, अशा पद्धतीनं तो एक विचार चालू आहे. GS4 ला खूप कमी मार्क्स आलेत मुलांना, मेन्सला त्याबद्दल खूप कमी मार्क नाही आलेले. तुम्ही बघा ऑलमोस्ट 65 प्लस खूप जणांना मार्क आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 86 चा टॉपर आहे. 80 मार्क तर आपला एक स्टुडंट आहे, 77 75 मार्क. तर मला असं म्हणायचं की GS4चं तुम्ही माझ्यावर सोडून द्या, ज्यांना टेन्शन वाटतं. तुम्हाला मिनिमम सायन्स अँड टेक मध्ये 25, इकडे 50, 75 अशी टोटल होते. मागच्या वर्षी एकाला 29 मार्क होते सायन्सला, सायन्स अँड टेकला आउट ऑफ 45. सायन्सला 25 पडले तर 50 इकडे पडायला काय अवघड नाही. कोर इकॉनॉमी 75 टोटल होते. खूप जास्त मागे लागले तर तुम्ही तिथं 100% गणणार. लिहून घ्या माझ्याकडून. ज्यांनी लय पाठांतर केलं, लय फॅक्ट, मी जे 2-3 दिवस झाले मेसेज टाकत होतो ना, ते यामुळे टाकत होतो. 1000 फॅक्ट मधून 70 प्रश्न येत असतील आणि जर तुमच्या 200-300 फॅक्ट मधून 90 प्रश्न येत असतील, यू शुड ऑलवेज गो फॉर 200-300 फॅक्ट. तेवढ्यात लक्षात ठेवा. बाकी अप्रोचवर काम करा. 100% मार्क पडतात. डोकं रिलॅक्स ठेवा, तिथं डोक्याला काम करू द्या. प्रत्येक गोष्ट एवढी पाठ करून ती मेमरी फुल केली ना, पेपरमध्ये हँग होणार. ऑलरेडी तुम्ही 600 जवळपास प्रश्न सोडवलेले असतात जेव्हा तुमचा इकॉनॉमी पेपर असतो. फिजिकली एक्झॉस्ट झालेले असतात. पेपरमध्ये बसलात तर तुम्ही विचारच करत नाही, डायरेक्ट ऑल बोथ करतात आणि मार्क तिथे येत नाहीत. तो पण अप्रोच वेगळा आहे. तर प्रिलिम्स नंतर आपण स्पेसिफिकली बघूया. GS4चा अप्रोच पर्टिक्युलरली, इकॉनॉमीचा अप्रोच वेगळा, सायन्स अँड टेकचा अप्रोच वेगळा. ते पण वेगळे अप्रोच आपण करूया. सर जिओग्राफीचं काहीतरी करा प्लीज. 100% त्याच्यावर करतोय आपण. सर्व सब्जेक्टचे P2P घ्या. ते कंबाईन साठी करू. राज्यसेवेला थोडा वेळ झालाय. कंबाईन साठी पूर्ण सब्जेक्टचं P2P ची एक सेपरेट बॅच येत आहे. एकदम क्वालिटी क्वेश्चन्स, जवळपास सगळा सिलेबस कव्हर करतोय. ज्यांना टेस्ट सिरीज लावायची नाही, टेस्ट सिरीजला करणं शक्य नाही, त्यांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे की तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरचे सफिशियंट नंबर ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे जर क्लायमेट असेल तर एक अराउंड 10 प्रश्न तुम्हाला क्वालिटी प्रश्न त्यात सोडवायला मिळतील. कट कॉपी पेस्ट वाले क्वेश्चन्स नाही, सगळे बनवलेले क्वेश्चन्स. सर रिव्हिजन व्हिडिओचं शेड्यूल टाका ना. रिव्हिजन व्हिडिओ आता जे रिव्हिजन शेड्यूल आहे ना, त्याच्यामध्ये P2P चे जे इकॉनॉमी, सायन्स आणि जिओग्राफीचे जे डेज आहेत ज्या टॉपिकचे, त्यानुसार ते टॉपिक कव्हर करणार आहे. म्हणजे ते एकदा अभ्यास केला की त्याच्यावरची प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवायला पण मदत होईल. तर त्या पद्धतीनं तो अलाइन होईल. 20 ऑक्टोबर पर्यंत मेन्स स्टडी केला तर चालेल का? चालेल, काय प्रॉब्लेम नाही. प्लीज प्री आणि मेन्स मध्ये किती गॅप सांगितलं ऑलरेडी. सर मेन्स नंतर किती हे पण बोललोय. वाटतं आता मेन मुद्द्याकडे येऊया आपण. रेकॉर्डिंग टाका. थीम बेस्ड कंटेंट, हा थीम बेस्ड मध्ये पण टाइम बाउंड जे P2P चे असणार 3 मॉडेल, तेच टाइम बाउंड सेम तेच करणार आहे मी आता. सर्व विषयांचं 60 डेजचं प्लॅनिंग, फक्त प्रिलिम्स फोकस स्टडी प्लॅन. येस, 2024 साठी सगळेजण GS4च्या मागे लागले, त्यामुळे GS1, 2, 3 कडे दुर्लक्ष होईल आणि हातचे मार्क जातील असं वाटतं. त्यापेक्षा जे निश्चित पेपर आहेत, हे कसं आहे माहितीये का, बऱ्याच वेळा मला असं वाटतं की हे यासाठी चांगलं आहे की जे आपल्याला फॉलो करतात त्या मुलांचा फायदा होतो. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, बाकी मार्केट मधल्यांना फील गुड घेऊ द्या, तुमचा त्याच्यामध्ये फायदा होईल. किती जरी पोरांना सांगितलं ना, पोरांना कळत नसतात गोष्टी. हर्ड मेंटॅलिटी असते, एकाच्या मागे लागली की पोरं त्याच्या मागे लागतात. आणि जे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस याला आपण नेहमी म्हणतो हा शब्द, तुम्ही किती इनपुट देतात, आउटपुट किती मिळतंय, तुमचा वेळ किती चाललाय, किती मार्क पडतात, ही कॅल्क्युलेशन जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत ना तोपर्यंत, म्हणजे यू शुड फॉलो महेंद्र सिंग धोनी.
असा माणूस आहे मिनिमम रिसोर्सेस मध्ये मॅक्झिमम आउटपुट काढणारा. त्या पद्धतीने आपण आपलं काम केलं तर राज्यसेवेमध्ये पास होण्याचे चान्सेस वाढतात. अदरवाईज असं करणारे 500-600 पोरं आरामात भेटतात आणि 500-600 जागा असतात ते पोरं घेऊन जातात. बाकीचे फक्त पिलगोड घेतात की माझा एवढा अभ्यास झाला, तेवढा झाला, एवढा रिव्हिजन झाला, तेवढा झाला. असू द्या. कंबाईन साठी मिनिमम किती वेळ आहे अजून स्टडी, प्रिलिम किती टार्गेट ठेवायला हवे, गणितसाठी काही क्लास सोपा. आता चला आपण याच्याकडे वळूया. आता जो आपला महत्वाचा मुद्दा होता मेन, की 60 दिवसाचं किंवा 65 डेजचं प्लॅनिंग काय आहे. याच्यामध्ये काय करा की पर्टिक्युलरली आता समजा तुम्ही जिओग्राफीमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की मला तेवढं जमत नाही, तर तुमच्या सोयीनं जिओग्राफीचा टाइम टेबल बनवा की मला 7 दिवसात जिओग्राफी संपवायचं. 7 दिवसानंतर 1-2 दिवस रिव्हिजनला ठेवा जिओग्राफीला. पुढे मी सायन्स करणार आहे की 10 दिवसात मला सायन्स करायचं. मग 10 दिवसामध्ये सायन्स केल्यानंतर परत 1-2-3 दिवस ठेवा जिओग्राफी प्लस सायन्स रिव्हिजनसाठी. परत हिस्ट्री असेल, हिस्ट्री तुम्ही 13 दिवस दिले, 15 दिवस दिले, बरोबर आहे. तर त्या 15 दिवसामध्ये तुमचं हिस्ट्री सगळं व्यवस्थित करून झालं. आता मेन्स पण याच्यामध्ये आपण करतोय, त्याला पण रिव्हिजनला थोडा वेळ द्या. की अशा पद्धतीनं रिव्हिजनला वेळ द्या की असं होत नाही की पुढचं पाठ मागचं सपाट, जे म्हणतात तसं. आपल्याला मागचंही लक्षात ठेवायचे आणि जे आहे ते कंटिन्युटी मध्ये ठेवायचे. साधारण आपण 6 सब्जेक्टचा विचार केला म्हणजे करंट तर डेली जर आपण करणार असू तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स, बरोबर आहे. आणि एक करंट अफेअर्स असतो. करंट तर सोडून द्या, एक 6 किंवा आपण एक 5 जरी कोर पकडले म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी आणि सायन्स, हे 5 जरी पकडले, एन्व्हायरमेंट जिओग्राफी एन्व्हायरमेंट पण ठेवा 6. एन्व्हायरमेंट एक 4-5 दिवसाचा खेळ आहे, तरी तुमच्याकडे किती उरतात, 60 दिवस उरतात. 5 दिवस एन्व्हायरमेंटला गेल्यानंतर 60 दिवसामध्ये 5 विषय आहेत. 5-6 म्हणजे 12-12 दिवस साधारण ऍव्हरेज एका मिळतात. तर प्रत्येक विषयाला 12 दिवस देण्याची गरज नाही. इकॉनॉमी 8 दिवसात होऊ शकतं. उरलेला वेळ सायन्ससाठी द्या, एखाद्याला सायन्स अवघड जात असेल. उरलेला वेळ जिओग्राफी साठी द्या, ज्याला अवघड जात असेल. हिस्ट्री थोडा जास्त, हिस्ट्रीला एक 15 दिवस देऊ शकता. असं तुमचा एक सेपरेट प्लॅन बनवा तुमच्या सोयीनुसार. आणि मग त्या पद्धतीनं जे काही तुम्ही ठरवलंय ह्या विषयासाठी मला हे करायचं, प्रॅक्टिस टू पस्तीसचे क्वेश्चन सोडवणं असेल, पीवायक्यू सोडवणं असेल, एखादा क्लास लावणं असेल, एखाद्या व्हिडिओ सिरीज बघणं असेल, कोणत्या नोट्स रेफर करणं असेल, स्टँडर्ड बुक किंवा सोर्स बघणं असेल, तर त्या पद्धतीने ते प्लॅन करा आणि त्याच्यावर रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करा. दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्वाची प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये मी सांगत आलोय की त्या 2 तासाची तयारी खूप जास्त केली पाहिजे. सगळेजण काय करतात, अभ्यासच करतात. एखादी परीक्षा पास होण्यासाठी फक्त अभ्यास काहीच कामाचा नसतो. फक्त अभ्यास तुम्हाला एक बेसिक मिनिमम कंटेंट देतो. बाकीच्या गोष्टी जास्त स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, छोटे छोटे जे निर्णय पेपरमध्ये घ्यावे लागतात, बाकीच्या गोष्टी असतात. ऐन वेळेला एखादा नवीन सर्कमस्टन्स तयार होतो की बाबा डिसेंबरमध्ये परीक्षा, अचानकच खूप थंडी वाढली आणि तुम्ही स्वेटर घातलेलं नाही, काय नाही, सेंटरला खूप थंड वारं सुरू झालं, कडकडतंय, तुम्हाला सगळ्या गोष्टी होत्या. वर्स्ट केस सिनारिओ आपण कन्सिडर करूया. तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळं जे काय पुढच्या गोष्टी, त्यासाठी टेम्परामेंट खूप चांगलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं पाहिजे, प्रश्न व्यवस्थित वाचण्याची सवय लागली पाहिजे. त्या गोष्टीवर आतापासून काम करा. रोज झोपायच्या आधी 1-2-3 मिनिटं विचार करा की 2 तासासाठी मी दिवसभरात काय केलं. अभ्यास हा एक भाग झाला. पास होण्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टींसाठी, की बाबा मला पेपर सोडवताना असं जाणवतं की 1 तासानंतर मी थोडासा लूज पडतो, एनर्जी डाऊन होते, त्यासाठी मी काय केलं, सोबत पाणी ठेवलं किंवा सोबत ग्लुकोज ठेवलं. ग्लुकोजची गरज पडत नाही कारण अनलेस अँड अनटिल यू आर डायबेटिक. तर एक पाण्याचं थोडंसं 1 घोट पिला, 2 घोट पिले, तुम्हाला ब्रेक मिळतो, परत पेपर चालू केला. काही काही लोकांना शेवटी काही प्रश्न सोडवायची सवय असते आणि शेवटी उत्तर बदलले की ते चूक निघतात, त्यामध्ये खूप जणांचं नुकसान होतं. हे वेळोवेळी आपण बघितलेलं आहे. तर ते पहिले अवॉइड केलं पाहिजे. मग टेस्ट सोडवताना किंवा प्रॅक्टिसमध्ये ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. स्ट्रिक्टली स्वतःला समजून सांगायचं, सबकॉन्शियस माइंडला तसं तयार करून ठेवायचं की मी शेवटच्या मोमेंटला उत्तर बदलणार नाही. आणि तिथं तुमचे 2 जरी प्रश्न बरोबर आले तर 2-4 मार्क निगेटिव्ह म्हणतात, जवळपास 1-1.25-5 मार्कापर्यंत काय जात होतं. तेवढ्यातच तुमचं मेरिट डिसाईड होत असतं, राईट. त्यामुळं याच्या बाबतीमध्ये अभ्यास हा एक भाग झाला. दुसऱ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते, तुमचं टेम्परामेंट, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, त्याच्यावर पण काम केलं पाहिजे. तुमची जॉईन केल्यापासून स्टडीची डायरेक्शन चेंज झाली आहे. आधी खूप रॉंग डायरेक्शनने स्टडी चालू होता. प्रिलिम्स 100% क्लिअर करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय, प्रिलिम्स क्लिअर करायला सगळ्यात इम्पॉर्टंट काय की पेपर अटेम्प्ट केला पाहिजे. पेपरलाच गेले नाही तर प्रिलिम्स कसं पास होणार आहे.
जोक्स अपार्ट, मला असं म्हणायचं की बेसिक मिनिमम कंटेंट तुमचं असलं पाहिजे. तुम्हाला बेसिक जिओग्राफीच्या गोष्टी माहित पाहिजे, एन्व्हायरमेंट मध्ये बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे, पॉलिटिक्सचं बेसिक बेसिक आलं पाहिजे, आणि अप्रोचवर चांगला काम केलं पाहिजे. अप्रोचवर म्हणजे काय, की असे प्रश्न जे डायरेक्टली आपल्याला परीक्षेत आठवत नाहीत किंवा आपल्या सिलेबस किंवा आपण जो अभ्यास केला त्याच्या बाहेरचे आहेत, त्याला आपण लॉजिकली कसे सोडू शकतो याच्यावर आपलं काम केलं पाहिजे. आणि प्रत्येक पेपरला, म्हणजे आता या अभ्यास करत असताना आपण हा पेपरच आहे असं समजून एक सवय लावली पाहिजे स्वतःला, सबकॉन्शियस माइंडला. मग पेपरमध्ये पण माणूस तेवढं कॉन्शियसली कॉन्सन्ट्रेशननं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या याच्यामध्ये तुमचं 100% तुम्हाला देता येतं. एखाद्या ऍव्हरेज विद्यार्थ्यानं एक प्रॉपर प्लॅन स्ट्रॅटेजी करून अभ्यास केला आणि त्याचं ते 100% दिलं तर प्रिलिम्स आरामात पास होतो. म्हणजे जर जागा वाढल्या 600-700 पर्यंत गेल्या, 1000-1200 पोरं पास होणार आहेत. आणि एमपीएससी मध्ये 1000-1200 पोरांमध्ये येणं काहीच अवघड नाही. मी हे का सांगतो एवढं कॉन्फिडेंटली, मी त्या गोष्टी केल्यात, म्हणजे 6000 मध्ये पण आलोय, काही अभ्यास न करता. स्वतःचा मोठेपणा नाही, पण सांगतो इन जनरल. प्रिलिम्स त्या मानानं सोपी आहे की तुम्हाला फक्त 6000-10,000 द्यायचं असतं. मेन्स का अवघड आहे, कारण पास झालेले एक सर्टन लेवल असते त्यांना, एक कारण त्याला बेसिक मिनिमम स्किल सेट त्यांच्याकडे असतो. त्यामुळे तिथे कॉम्पिटिशन खूप जास्त असते आणि तिथं त्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन होणार असतं. प्रिलिम्सला फक्त एक चाळणी परीक्षा आपण जी म्हणतो. प्रिलिम्स खूप अवघड परीक्षा नाही, फक्त कॅज्युअली नाही घेतलं पाहिजे. प्रॉब्लेम हा येतो. आणि तुमच्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये कुठेतरी थोडी गडबड झाली, अप्रोच तुमचा चुकला, तेव्हा मात्र करेक्ट कार्यक्रम होतो. लॉजिक बरोबर राहील की रट्टा, रट्टा तर मी कधीच कोणाला सजेस्ट करत नाही. लॉजिक ऑलवेज, त्याला नो ऑप्शन. लॉजिक हे प्रिलिम्स असो, मेन्स असो, किंवा लाईफ मध्ये दुसऱ्या काही गोष्टी असो, हे तुम्ही वापरलंच पाहिजे. एमपीसी मेन्स शेड्यूल आणि युपीसी प्रिलिम शेड्यूल मध्ये खूप कन्फ्युजन होईल असं वाटतंय. अप्रोच डिफरंट आहे, दोन्ही एक्झामचा 100% डिफरंट आहे. माझ्याकडे असे एक्झाम्पल आहेत. 2022 ला पोस्ट होल्डर आहे राज्यसेवा 2022 मध्ये. युपीसीचा इंटरव्ह्यू, युपीसीचा प्रिपेअर चालू होतं 23 ला प्रिलिम्सला फक्त 78 मार्क आले, प्रिलिम्सचा 78 मार्क फक्त. इतका फरक पडतो जेव्हा तुम्ही मेन्स कडून एमपीसी कडून युपीसी कडे, युपीसी कडून एमपीसी कडे येतात. त्यामुळे अप्रोच पहिले न्यूट्रल केला पाहिजे. प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये तरी ह्या दोन गोष्टी होणार नाहीत. टेस्टसाठी फक्त आयोगाचे पेपर सोडवले चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सर P2P काय आहे, तुमच्या बॅच बद्दल हा शब्द वापरला जातो, आम्हाला जास्त माहिती नाही, कृपया थोडक्यात. P2 काय, प्रॅक्टिस टू परसिस्ट नावाचा इनिशिएटिव्ह. मी काय केलं होतं की तुम्हाला कन्सिस्टंटली टच मध्ये राहावं, आपण अभ्यासाच्या सोबत राहावं म्हणून एक इनिशिएटिव्ह केला. त्याच्यामध्ये आपण चॅनलवर फ्री क्वेश्चन्स टाकत होतो सोडवायला डेली, एक सर्टन वेळेला. मग त्याच्यानंतर काय केलं, करंटचे खूप चांगले क्वेश्चन्स टाकले आपण, खूप चांगला फीडबॅक आला. काही विद्यार्थ्यांनी काय सजेस्ट केलं, सर काही करा, पाहिजे तर 100-200 चार्ज करा, पण हे सगळे क्वेश्चन आम्हाला एका ठिकाणी द्या. मग आपण त्याची बॅच बनवली, प्रॅक्टिस टू परसिस्ट P2P करंटची. त्या करंटच्या बॅचला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. परत सगळ्यांची डिमांड आली की P2P ची जीएसचे पण बॅच लॉन्च करा. आपण P2P ची इकॉनॉमी आणली. आता P2P ची आपण जिओग्राफी आणि सायन्स आणतोय राज्यसेवेसाठी, आणि P2P पूर्णच्या पूर्ण आपण कंबाईन साठी आणतोय. प्रॅक्टिस टू परसिस्ट मध्ये आपण टॉपिक वाईज, ह्या दिवशी ह्या टॉपिकवर एवढे एवढे प्रश्न असतील, दुसऱ्या दिवशी ह्या टॉपिकवर एवढे एवढे प्रश्न असतील, असा आपण टाइम बाउंड एक शेड्यूल देतो. आणि त्या शेड्यूल नुसार तुम्हाला मग तुमचा अभ्यासाचा प्लॅन करून तेवढे क्वेश्चन सोडवायला मिळतात. आता याच्यामध्ये पुढे जाऊन आपण काय केलं, त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपल्याला तिथेच देता येतं, तुम्हाला तिथे बघता येतं. त्याच्यानंतर ह्या प्रश्नांवर व्हिडिओ सिरीज आपण आणली, त्याची PDF असेल, प्रश्न खाली सोल्युशन, आणि त्याचे एक्सप्लेनेशन मी स्वतः ते व्हिडिओ एक्सप्लेन करणार आहे. अशा स्वरूपामध्ये एक ती नवीन बॅच तयार झाली, म्हणून ते प्रॅक्टिस टू परसिस्ट खूप फेमस झालेलं आहे. कंबाईन ऍडव्हर्टाइजमेंट येईल लवकरच. सायन्स साठी अप्रोच, कंबाईन सायन्स साठी करूया आपण ते. कंबाईन साठी क्लासेसचा टेस्टने खरंच कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटतं, सोडू नका. सुधाकर लेंडे सरांचं बेस्ट एक्झाम्पल, मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट टेस्ट सिरीज होती. सुधाकर सरांनी 21 ला एकच पेपर सोडवला, 150 पैकी फक्त 58 मार्क पडले. सर म्हणले माझ्या आयुष्यात मी परत कुठलीच मॉक टेस्ट सोडवणार नाही. सरांनी सोडवलीच नाही. सरांना 2022 ला पण 465 मार्क होते. सर इंटरव्ह्यूला गेले नाही, ते सोडून द्या, कारण 21 ला 4 रँक आला होता. पण अजिबात सरांनी टेस्ट सोडवलं. आणि मला म्हणजे मी मोठापणा स्वतःच करत नाही, आयुष्यात एकही एमपीसी ची टेस्ट सोडवलेली नाही मार्केटमध्ये, एकही टेस्ट सोडवलं. युपीसीला जे काय केलेले त्याच गोष्टी केलेल्या आहेत, तरी आरामात निवांत प्रिलिम्स निघते. त्यामुळं टेस्टच सोडवल्या पाहिजे असं काही गरजेचं नाही. फक्त एवढं की मग युपीएस साठी एवढ्या प्रॅक्टिस गोष्टी केल्यात नाही मी. आता माझ्याकडून सिली मिस्टेक कधी होत नाही सहसा. आता जरी तुम्ही मला पेपरला बसवलं ना, म्हणजे एमपीसी मेन्सचे पण आता 600 प्रश्न जरी सोडवले ना, एकही गोळा मागे पुढे होत नाही किंवा काही गोष्टी होत नाहीत. ते एक सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टी सगळ्या गेल्यात.
गोष्ट माझी चुकते कुठं, माझा अभ्यास नाही म्हणून प्रश्न चुकतात. सिली मिस्टेक न होणाऱ्या चुका ह्या फार कमी आहेत. ऍक्च्युली मॉक टेस्टचा फायदा तिथे जास्त होतो की आपल्या चुका आपल्याला टाळता येतात किंवा त्या चुका मॉक टेस्ट झाल्यामुळे आपण त्यातून शिकतो, ते आपल्या मेन परीक्षेमध्ये होत नाहीत. किंवा एक क्वेश्चन सोडवायचे राज्यसभा प्री मेन्स इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री. बघा एमपीएससी चे कुठलेही प्रश्न चालतील, त्यातले रिसेंट वाले मागच्या 5 वर्षातले असतील तर बेस्टच आहे. पण हिस्ट्री सारखा विषय असेल तर जुने पण पेपर चालतात, कारण हिस्ट्रीमध्ये काय फार जास्त अपडेट नसते किंवा काही वेगळं नसतं. सरांनी कंबाईन ऍडचं काही सांगितलं, मी जॉईन लेट झालो. हिस्ट्री ऑप्शन मध्ये ठेवले तर चालेल का? नाही. काय करा माहितीये का, ऍटलीस्ट इन्सेंट मीडियावर थोडंसं बघून घ्या. सोपे प्रश्न असतात, 3-4 प्रश्न 4-5 प्रश्न तेवढे पक्के होऊन जातात. आणि काहीच नाही कळलं ना तर ऍटलीस्ट समाज सुधारक करा, एक 15 समाज सुधारक चांगले करा, त्याच्यावर चांगले प्रश्न येतात. 4-5 प्रश्न तिथे येतात. उरलेल्या हिस्ट्रीला अप्रोच वापरा, 100% अप्रोच. 2 अप्रोच जास्त आहेत. एक तर की करेक्ट वर्सेस इनकरेक्टचा अप्रोच चांगला चालतो, आणि ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोच एक चांगला चालतो. पर्सनॅलिटी तो पण एक चांगला चालतो. हे 2-3 अप्रोचवर पण तुमच्या हिस्ट्रीला आउट ऑफ 15 तुम्हाला एक 10 पर्यंत मार्क पडू शकतात, 8 ते 10 मार्क पर्यंत. क्लासेसच्या टेस्ट टॉपिक क्लिअर वर भर दिला पाहिजे. फक्त मग काय की सॉरी, एक गोष्ट काय होते, तुमचं टॉपिक क्लिअर आहे, पण जर तुम्ही परीक्षेत क्वेश्चन सोडवताना चूक केली मग मात्र नुकसान होऊ शकतं. त्यामुळं तो एक प्रॅक्टिसचा भाग असला पाहिजे. प्रॅक्टिस टू परसिस्ट पण टेस्टला चांगला अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स पण क्वालिटी आहेत, तुम्हाला घर बसल्या सोडवता पण येऊ शकतात, आणि तो फील पण येऊ शकतो जर तुम्ही रोज ते वेळ लावून तशा पद्धतीने केलं तर चालेल. मला वाटतं ऑलमोस्ट ऑल प्रश्न सोडलेत. स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आपापलं पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल कस्टमाइज प्लॅन बनवा. त्यात तुम्हाला काही फार अडचण असेल तर तुम्ही मला फ्री मेंटरिंग मध्ये चर्चा करू शकता. प्रत्येकानं आपल्या जीएसचे स्ट्रेंथ आणि विकनेस नुसार दिवस अलॉकेट करा. पहिल्या लेवलला की जिओग्राफीसाठी माझ्याकडे 10 दिवस आहेत, त्याच्यामध्ये टॉपिकला आवर्स अवॉइड करा, की माझ्याकडे क्लायमेटसाठी माझ्याकडे 7 तास आहेत, 10 तास आहेत, नदी प्रणालीसाठी माझ्याकडे 3 तास आहेत, 4 तास आहेत. आणि मग त्या आवर्स मध्ये ते कॅल्क्युलेशन बसले, एक तो टेंटेटिव्ह प्लॅन इम्प्लिमेंट करा. रिव्हिजनला वेळ ठेवा. रिव्हिजन कशी करायची काय तो व्हिडिओ मी परत पाहिजे आता एकदा पोस्ट करेल. आणि मला असं वाटतं की थोडस या वर्षीचे रिझल्ट आणि जे काही विद्यार्थी आहेत ना, प्रामाणिकपणे कष्ट करणारे आणि जे एकच कुणाला तरी फॉलो करतात त्यांना रिझल्ट मिळतो. धरसोडवृत्ती आणि याचं थोडं करतो त्याचं थोडं बघतो, त्या गोष्टींना रिझल्ट येत नाहीत. मी जे कायम सांगत आलो की कुठल्या एका दगडाला शेंदूर लावा, देव माना, फॉलो करा, तुम्ही पास होता. प्रॉब्लेम हा होतो की तुम्हाला ट्रस्ट नसतो पुढच्या व्यक्तींवर, आणि जेव्हा ट्रस्ट नसतो ना ती गोष्ट कधीच करायची नसते. तुमचं लग्न असेल, पर्सनल लाईफ मध्ये काही गोष्टी असतील, बिझनेस असेल, व्यवसाय असेल, बिझनेसचे पार्टनर्स असतील, अभ्यासाचे पार्टनर कोणी असू द्या, ट्रस्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि खूप विद्यार्थी मी बघितले की जे मी सांगितलेल्या गोष्टी तंतोतंतपणे केल्यात त्यांना रिझल्ट मिळाले. रिझल्ट म्हणजे सिलेक्शन झालंय. बाकी मार्क वाढणं तर हा वेगळा विषय. खूप वेळा तर मार्क वाढतातच ऑलमोस्ट, पण सिलेक्शन पर्यंत जाणं अल्टिमेट एम आपला असतो, तर ते पण मिळतं. राईट. सो थँक्यू व्हेरी मच, आणि भेटूया लवकरच परत असंच स्वरूपामध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट.